आपण सगळीच विचार करतो ना, कुठे प्रॉपर्टी घ्यायची. मुंबई आणि पुण्यामध्ये रेट्स खूप हाय झाले. पण एक सिटी आहे जी क्वाइटली वाढते, डेव्हलपमेंट झपाट्याने होते आणि प्राइसेस अजूनही रिझनेबल आहे. दॅट सिटी इज नाशिक. आज आपण बघणार आहोत नाशिकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं स्मार्ट डिसिजन का ठरू शकतं. सेगमेंट 1, नाशिकचा ओव्हरव्ह्यू. नाशिक म्हणजे रिलिजियस सिटी एवढंच आता राहिलेलं नाही. आज नाशिक बनतंय एक मॉडर्न, वेल प्लॅन्ड ग्रोईंग सिटी. मुंबई आणि पुणे यांच्यामध्ये असलेलं लोकेशन परफेक्ट बॅलन्स देतं लाईफस्टाईल आणि अपॉर्च्युनिटी दोन्हींचं. सेगमेंट 2, कनेक्टिव्हिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर. नाशिकचं मेन स्ट्रेंथ म्हणजे कनेक्टिव्हिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ आहे. समृद्धी महामार्गामुळे आता मुंबई नाशिक ट्रॅव्हल खूप फास्ट झालं आहे. पुणे नाशिक हायस्पीड कॉरिडॉरवर काम सुरू आहे. सुरत चेन्नई एक्सप्रेसवेमुळे कनेक्टिव्हिटी मल्टीफोल्ड होणार आहे. आणि ओझर एअरपोर्ट पण आता कमर्शियल आणि इंटरनॅशनल फ्लाईट्ससाठी तयार होत आहे. हे सगळं म्हणजे क्लिअर साईन आहे, सिटी वाढते आणि प्रॉपर्टीचे रेट्स वाढणारच. सेगमेंट 3, इंडस्ट्रियल अँड एम्प्लॉयमेंट ग्रोथ. नाशिक हा महाराष्ट्रामधला स्ट्रॉंग इंडस्ट्रियल बेस आहे. MIDC, अंबड, साकूर, सिन्नर इथे मोठमोठ्या कंपनीज आहेत. महिंद्रा, क्रॉम्प्टन, सिमेन्स, बॉश आणि अजून नामांकित कंपनीज इथे एक्सपान्शन करत आहेत. नवीन प्रायव्हेट इंडस्ट्रियल पार्क्स पण डेव्हलप होत आहेत. इंडस्ट्री वाढली की जॉब्स वाढतात आणि जॉब्स वाढले की हाऊसिंगची डिमांड वाढतेच. सेगमेंट 4, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट व्ह्यू. सर्वात महत्त्वाचा मुद्दा. मुंबई पुणेमध्ये प्रॉपर्टी रेट्स स्काय हाय झाले, पण नाशिकमध्ये अजूनही रेट्स रिझनेबल आहेत. फ्लॅट असो, प्लॉट असो किंवा कमर्शियल प्रॉपर्टी, एंट्री पॉईंट अजूनही ॲक्सेसिबल आहे. आजच्या रेटला घेतलेली प्रॉपर्टी पुढच्या 5-7 वर्षात नक्कीच अप्रिसिएशन देईल. गंगापूर रोड, त्र्यंबक रोड, पाथर्डी, आडगाव हे सगळे एरियाज आता हॉट झोन्स बनलेत इन्व्हेस्टमेंटसाठी. सेगमेंट 5, लाईफस्टाईल ॲडव्हान्टेज. नाशिकमध्ये मिळतं आहे एक परफेक्ट कॉम्बिनेशन. क्लिअर एअर, ग्रीनरी, पीस आणि मॉडर्न लाईफस्टाईल. कमी ट्रॅफिक, कमी पोल्युशन आणि विकेंडला वायनरीज किंवा हिल पॉईंट्स नियर बाय नाही. लाईफस्टाईल जेन्युअनली बेटर आहे. म्हणूनच अनेक मुंबईकर्स आणि NRIs आता सेकंड होमसाठी नाशिक प्रिफर करतात. सेगमेंट 6, याच्यातनं टेकअवे काय करणार. थोडक्यात सांगायचं तर स्ट्रॉंग कनेक्टिव्हिटी, ग्रोईंग इंडस्ट्रीज, अफोर्डेबल प्राइजेस आणि गुड ॲप्रिसिएशन पोटेन्शियल, पीसफुल लाईफस्टाईल. नाशिक अजूनही ग्रोथच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. आत्ता इन्व्हेस्टमेंट केलं तर फ्युचरमध्ये ग्रेट रिटर्न्स मिळू शकतात. स्मार्ट इन्व्हेस्टर्स नाशिककडे ऑलरेडी बघताय, तुम्ही पण मिस करू नका. जर तुम्हाला नाशिकमध्ये प्रॉपर्टी घ्यायची असेल, इन्व्हेस्टमेंटसाठी म्हणा किंवा रेंटल इन्कमसाठी किंवा पर्सनल यूजसाठी, मला आवर्जून कॉन्टॅक्ट करा. मी मदत करेन तुमच्या बजेट आणि रिक्वायरमेंटनुसार बेस्ट ऑप्शन शोधायला. थँक्यू.